कर्म करने जाता हो कांड हो जाता है, ही लाईन माझ्या मुलासाठी बिलकुल योग्य आहे. कशी ती बघा. नमस्कार. पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी लवकर पटापटा उठून माझ्या मुलांनी पूजा आटोपून घेतली आणि मी आपली नागपंचमी होती म्हणून कढई भाजायला घेतली. कढई वगैरे माझी तयार झाली. त्यानंतर त्यांची पूजा उरकल्यानंतर मी माझ्या पूजेला सुरुवात केली. श्रावण सोमवाराची पूजा आणि नागपंचमीची पूजा दोन्ही एकत्र करून घेतली. सगळी पूजा झाल्यावर मी शिवस्तुती वाचली आणि त्यानंतर आरती वगैरे उरकून घेतली. आणि मग आमच्याकडे लाह्या फेकण्याची पद्धत आहे, तर त्या प्रकारे मी आपल्या देवाच्या अंगावर आणि माझ्या मुलांनी थोडे बाहेर वगैरे लाह्या फेकून दिल्या. आणि त्यानंतर त्यांनी नारळ वगैरे फोडायला सुरुवात केली. तर नारळ तर फुटलं 3 दणक्यात आणि पहिल्यांदा 2 वाट्या पाणी बघितलं होतं की नारळातून इतकं मोठं पाणी निघालं, म्हणून मला त्याचा आनंद पण खूप झाला होता. तर पण तो आनंद इतक्या लवकर मी गमवणार असं मला नव्हतं माहीत. बघा, त्यांनी नारळ फोडला आणि तसंच त्यांनी जसा तिसरा दणका मारला तसंच ती वाटी सांडली. तर त्यानंतर मला सकाळपासून मागे लागले होते की मम्मी करंज्या कधी करायच्या. करंज्या तशा तर मी आदल्या दिवशी करत असते, पण आदल्या दिवशी पण मला बरं नव्हतं म्हणून मी त्या करंज्या थोड्या दुसऱ्या दिवशी करायला बसली आणि त्यांनी मला अशा भरू लागल्या. करंज्या वगैरे झाल्या. करंज्या करीपर्यंत आम्हाला 4 वाजले. माझा स्वयंपाक पण व्हायचा होता ना, वेळेवर आमचं मंदिरात जाण्याचं पण ठरलं होतं, म्हणून मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. मंदिराचं बांधकाम चालू आहे गेले 12 महिने. आणि बघा अशा प्रकारे मूर्ती आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. तुम्हाला समोर दिसेलच त्या मूर्त्या. आम्ही दर्शन वगैरे केलं, पूजा वगैरे केली. त्याने तिथेही पण त्याला म्हटलं पाणी टाक म्हटलं, तर त्याने पूर्ण एकदम भक्कन पाणी टाकून दिलं. म्हणजे त्याला एक पण काम सांगितलं तो एक पण काम धड करत नाही, असा माझा मुलगा आहे. आमची पण पूजा उरकून आम्ही पाया वगैरे पडलो आणि मग म्हणत होती की मला नंदीच्या कानात मम्मी काहीतरी बोल, सगळेजण बोलत असते तू पण बोल. आणि त्यानंतर पूजा वगैरे उरकून आम्ही बाहेरचे जे देवी देवता होते त्यांची पण पूजा केली. बाहेर अशा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि नवनाथांची पण मूर्ती आहे. आणि त्यानंतर त्याला म्हटलं की चौकटीवर पाया लाग देवाच्या. तर तो नंदीच्या पाया पडायला लागला. तर असा बुद्धू आहे माझा, बरा असो. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. निघताना पण सरळ रोडनी चालत नव्हते. हेच लहानपण असते जे मुलं एन्जॉय करतात. आणि त्यानंतर तिथे पुढे शिवलिंग होतं आणि त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा.